नमस्कार, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर एखाद्या वेळेस आपल्या इथं पाहुणे आलेले असतात, तर त्यांच्यासाठी आपण अशी ही चमचमीत मटर पनीरची भाजी तयार करून घेऊ शकतो. तर अशी ही चमचमीत मटर पनीरची भाजी तयार करण्यासाठी आपण येथे सुरुवातीला कढई गरम करून घेतलेली आहे आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे आपण येथे जाडसर असे चिरून घेतलेले आहे. कांदे कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ. 2 ते 3 मिनिट या कांद्याला छान असा गुलाबी कलर येईल तोपर्यंत आपल्याला हा कांदा कढईमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा नरम झाल्यानंतर यामध्ये आपण 10-12 लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊ आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे. आणि यामध्ये आपण 1 इंच आलं टाकून घेतल्यानंतर आपल्याला सराट्याच्या सहाय्याने हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यातील कांदा तर नरम झालेलाच आहे. तर यातील टमाटर लवकर नरम व्हायला हवं म्हणून आपण यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहे. तर यामध्ये आपण अगदी पाव चमचा मीठ टाकून घेणार आहे. यामध्ये आपण टमाटरचा वापर केल्यामुळे ग्रेव्ही जास्त बनून तयार होते. हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. तर येथे आता आपलं सर्व साहित्य नरम झालेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊ. आणि आता या कढईमध्ये आपण काही मसाले भाजून घेणार आहे. 7-8 लवंगा घेतलेले आहे, 7-8 मिरे घेतलेले आहे, दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे, 1 चमचा आपण यामध्ये जिरे घेतलेला आहे आणि 1 काळी विलायची घेतलेली आहे आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे. आणि मंद आचेवरती आपल्याला हे मसाले 1 ते 1.5 मिनिट असेच भाजून घ्यायचे आहे. हे मसाले आपण तेल न टाकता असेच भाजून घेणार आहे, त्यामुळे या मसाल्यांना सुगंध खूप छान येतो. तर आता हे मसाले चांगले भाजून झालेले आहे. आता हा मसाला थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. तर आता या कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण या तेलामध्ये पनीर तळून घेणार आहे. तर मध्यम आचेवरतीच आपण हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये थोडं मीठ टाकून घेतल्यामुळे पनीर हे कढईला चिटकत नाही. तर येथे मी ही भाजी बनवण्यासाठी 250 ग्रॅम पनीरचा वापर. तर आता आपण हे पनीर या तेलामध्ये फक्त 2 ते 3 मिनिटं तळून घेणार आहे. या पनीरमध्ये जो कच्चापणा असतो तो जायला हवा म्हणून आपण फक्त 2 ते 3 मिनिट हे पनीर तळून घेणार आहे. पनीर जास्त तळण्याची गरज नाही. पनीरला फक्त किंचित गुलाबी रंग येईल तोपर्यंतच आपल्याला पनीर तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल पनीरमधील फक्त कच्चापणा जायला हवा तेवढंच आपण येथे हे पनीर तळून घेतलेलं आहे. तळून घेतलेलं पनीर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. तुम्हाला दिसत असेल पनीरला किंचित गुलाबी रंग आलेला आहे तोपर्यंतच आपण येथे पनीर तळून घेतलेलं आहे. तर येथे मी एक बाउल घेऊन त्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या थंड पाण्यामध्ये आपल्याला आता तळून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहे. तळून घेतलेले पनीरचे तुकडे आपण थंड पाण्यामध्ये टाकून घेतल्यामुळे पनीरचे तुकडे हे अजिबात कडक होत नाही. आता आपण हे पनीर असंच बाजूला ठेवून देणार आहे. तर आता आपला इथे मसाला सुद्धा पूर्ण थंड झालेला आहे. आता हा मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि भाजून घेतलेला खडा मसाला सुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहे. आता यामध्ये आपण 7 ते 8 काजू टाकून घेणार आहे. जर का आपण या मसाल्यामध्ये काजू वापरले तर यामध्ये आपल्याला दही किंवा फ्रेश क्रीम वापरण्याची गरज पडत नाही. या भाजीमध्ये आपण काजू वापरल्यामुळे या भाजीला हॉटेलसारखी चव येते. आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे हिरवीगार थोडीशी कोथिंबीर. या मसाल्यामध्येच आपण कोथिंबीर टाकून घेतल्यामुळे या कोथिंबीरचा फ्लेवर या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर न करता हा मसाला असाच चांगला बारीक तयार करून घेणार आहे. सुरुवातीला आपण या तेलामध्ये पनीर तळून घेतलेलं आहे. तर त्यातील 1 मोठा चमचा मी तेल या कढईमध्ये शिल्लक ठेवलेला आहे आणि तेल मध्यम आचेवर गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला टाकून घेऊ. आता आपण हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सुरुवातीला आपल्याला हा मसाला तेलामध्ये चांगला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट मसाला तेलामध्ये चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि 1 चमचा आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहे आणि 1 चमचा आपण यामध्ये धनेपूड टाकून घेणार आहे. आता हे सर्व आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला या मसाल्याला छान असं तेल सुटेल तोपर्यंत हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला कढईला चिटकायला नको म्हणून आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हा मसाला सारखा हलवून घ्यायचा आहे आणि या मसाल्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून घेणार आहे.
मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाला चिटकलेला असतो, तर त्या भांड्यामध्येच आपण पाणी टाकून यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. या मसाल्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. मसाला चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण मटार टाकून घेणार आहे. सुरुवातीलाच मी मटार गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहे आणि या मटारचा कलर बदलायला नको म्हणून आपल्याला गरम पाण्यामध्येच अगदी पाव चमचा मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. मटार शिजवत असताना आपण पाण्यामध्ये मीठ आणि साखर टाकून घेतल्यामुळे मटारचा कलर हा अगदी हिरवागार राहतो. तळून घेतलेलं पनीर आपण थंड पाण्यामध्ये टाकून बाजूला ठेवून दिलेलं होतं, ते सुद्धा आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या लांब आकाराच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा यामध्ये टाकून घेऊ. सुरुवातीला मसाला भाजत असताना सुद्धा आपण यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे आणि आता आपण यामध्ये अगदी थोडं मीठ टाकून घेणार आहे. तर या भाजीला अजून छान चव यायला हवी म्हणून आपण यामध्ये थोडी कसुरी मेथी घालून घेणार आहे. बाहेरचा कोणताही मसाला न वापरता आपण येथे मटर पनीरची भाजी तयार करून घेतलेली आहे. ऐन वेळेवर जरी आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण ही भाजी अगदी झटपट तयार करून घेऊ शकतो. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही ही भाजी एक वेळेस नक्की करून बघा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.